मी उमेश पोहदरे, राहणार येवती, तालुका राळेगाव, जिल्हा यवतमाळ. आज आपल्या इथे SRT ऑफिसकडून कार्यशाळा घेण्यात आली. त्या कार्यशाळेमध्ये आज इथून 300 किलोमीटर अंतर असलेल्या वाशिम येथील 18 शेतकरी आज आपल्याकडे हजर झालेले आहेत शेतीशाळेसाठी. तर ते 300 किलोमीटरहून SRT म्हणजे काय हे जे आहे याच्यासाठी ते 300 किलोमीटर चालत आहेत. आपण त्यांना विचारू की ते 300 किलोमीटर का चालत आले? का त्यांना वाटलं की आपण 300 किलोमीटर जाऊन SRTची शेती शाळा करावी? म्हणून आज आपण ते नमस्कार मंडळी. नमस्कार. आपलं नाव सांगा तुम्ही आणि सांगा का इतक्या दूर येण्याचं काय प्रयोजन बा तुमचं? मी रामेश्वर काटेकर, अनसिंग, तालुका जिल्हा वाशिम येथून उमेश भाऊंची SRT शेती पाहण्यासाठी जवळपास 17-18 सहकारी मिळून आम्ही इथे आलेलो आहोत. या अगोदर मी त्यांचे व्हिडिओ पाहिले, परंतु प्रत्यक्ष शेतामध्ये येऊन शेतातली पीक पाहणी केल्याच्या नंतर खूप समाधान वाटलं आणि येणाऱ्या काळात प्रत्येक शेतकऱ्याने SRT शिवाय पर्याय नाही हा मंत्र घेऊन आता इथून आम्ही सर्वजण जाणार आणि मी यावर्षीपासूनच SRTचं सुरुवात केलेली आहे आणि भविष्यात माझ्याकडे 20 एकर जमीन आहे. माझी आता सध्या 6 एकरवर पहिलं वर्ष आहे SRTचं. यावर्षी संपूर्ण क्षेत्र SRT खाली आणणार आणि हाच प्रयोग सर्व शेतकऱ्यांनी करावा, जेणेकरून या कॉम्पिटिशन युगामध्ये तरच आपण टिकू, अन्यथा खर्चानं आपण खतम होऊन जाऊ. बरं, जे तुम्ही इथं आल्यावर जे मी तुम्हाला शाळेत शिकवलं त्याप्रमाणे आता शेतात ह्या कचरा जे आहे पीक मी आणि तुम्हाला जे सांगितलं काय SRT शेतात काय पाहायला जायचं होतं? तण तण पाहायला धन जायचं. हा हां. ही म्हण 100% मी सुरेश दामोदर मांजरे या ठिकाणी SRT शेती बघण्यासाठी आलेलो आहोत आणि कार्यशाळा सुद्धा पौदर साहेबांनी घेतलेली आहे. तर त्यांनी शून्य मशागत काय असते, खर्च आपला कसा कमी होतो याविषयी चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये सर्व शेतकऱ्यांनी SRT शेती करावी असे मी शेतकऱ्यांना सांगतो आणि मी सुद्धा येणाऱ्या वर्षापासून SRT शेती करणार आहोत. धन्यवाद. बरं, तुम्ही जे आता सगळे 18 शेतकरी आले, तुमचं अंतर खूप लांब आहे माझ्यापासून. हो, मग तुम्हाला इथे यावं बा किंवा जवळपासची शाळा करावं की इतके लांब यावं याचं कारण काय बा? इतक्या याचं लांब कारण एकच आहे की कसं आजकाल समजा आपण मजूर जर बघायला गेलो हो. तर मजूर मिळत नाहीये बरोबर. आणि SRT शेतीमध्ये कसं मजुराविना समजा SRT शेती आहे हो. आणि प्युअर कसं आपलं तणनाशकाच्या ज्याच्यावर शेती चालते ही त्याच्यामुळे मजूर मिळत नाही. म्हणून आम्हाला कसं वाटलं की SRT शेती करायला पाहिजे की SRT शेती केल्यामुळे काय होणार आहे की आपला खर्च सुद्धा कमी होणार आहे, मजुराची कटकट सुद्धा कमी होणार आहे. याच्यामुळे आम्ही या बरं, ठिकाणी जे तणनाशकाबद्दल जो गैरसमज लोकांमध्ये होता, जे मी तुम्हाला त्या पद्धतीने सांगितलं होतं, आता तणनाशकाबद्दल जे काही गैरसमज आहे ते दूर होऊ शकते की नाही? हा तणनाशकाबद्दल कारण गैरसमज दूर झालेला आहे तणनाशक आमचा. नसेल तर आपण शेतकरी आता शेतीच करू शकत नाही. माझ्याच शेतामध्ये आहे की नाही एवढाला तण झालं होतं, टोंगळ्या तर त्याच्यामध्ये सोयाबीन तणनाशक मारावं का नाही, तणनाशक मारलं नाही, शेवटी मजूर लावून पूर्ण तण आम्ही कापून घेतलेलं आहे आणि तेवढं समजा 4 एकर शेतीमध्ये तण काढण्यासाठी मला नाही म्हणलं तरी 10 ते 12 हजार रुपये खर्च आलेला आहे. आणि त्या ठिकाणी जर मी तणनाशक जर मारलं असतं तर माझं 2 ते 2.5 हजारामध्ये माझं काम झालं असतं, तर माझा जवळपास 8 हजार रुपये खर्च वाचला असता. बरं, तुम्ही आज इतक्या दूर आले तर आता तुम्ही वाटत आहे की समाधान झाले ना, इतका लांब आलो बघा, खूप त्याचं समाधानी काहीतरी आहे. सार्थक झालं हा म्हणून? एवढ्या दूर आलो त्याच्यामुळे आमचं खूप काही समाधान झालेलं आहे. हं. येणाऱ्या काळापासून आम्ही SRT शेतीच करणार. बिलकुल. ही कार्यशाळा निवडण्याचं कारण आम्ही यवतमाळ जिल्ह्याच्या बॉर्डरवरच आहे. हो. वाशिम जिल्ह्याच्या बॉर्डर यवतमाळ जिल्ह्याच्या सुरुवातीला हो. आणि पीक पद्धती जवळपास यवतमाळ जिल्ह्याची आणि वाशिम आपली जिल्ह्याची same आहे. सारखीच आहे. हो, हो. त्याच्यामुळे आम्ही जालना संभाजीनगर ऐवजी तुमच्याकडे आलो बरोबर. आणि तुमचे व्हिडिओ बघून प्रभावित झालो. बरं, जसं व्हिडिओ सांगितलं तसं आहे ना हो, सगळं? आहे. बरं, धन्यवाद.